नमस्कार. आपला गीतेच्या पहिल्या अध्यायातला विशेष भाग चाललेला आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवूया की युद्धाच्या सुरुवातीला म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी रात्री भीष्माचार्यांनी एक सेनापती या नात्याने दोन्हीकडल्या सैन्याचं वर्णन केलं होतं. भीष्माचार्यांच्या नजरेतून ते जे काही वर्णन होतं, अनुभवातून जे काही वर्णन होतं किंवा त्याची जी क्रमवारी होती त्याचा विचार आज आपल्याला थोडासा करावा लागणार आहे. कारण भीष्माचार्यांचा क्रम आणि आता दुर्योधन जे वर्णन करतो आहे त्या दुर्योधनाने घेतलेल्या नावांचा क्रम याच्यामध्ये का फरक आहे आणि कसा फरक आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. आपण असं पाहिलं की धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की काय करतायत या कुरुक्षेत्रावरती, माझी मुलं आणि पंडूची मुलं काय करतायत, आणि त्याचं उत्तर संजय देतोय. ते देताना मात्र तो सविस्तर देतोय. त्या क्षणाला काय चाललं हे सांगत नाही आहे, तर सुरुवातीपासून युद्धभूमीवर उभं राहिल्यापासून काय काय घडलं त्याचं वर्णन संजय करतोय. आपल्याला सगळ्यांना महाभारतातली याची कल्पना आहे की संजयाला अशी दृष्टी दिलेली आहे आणि तो धृतराष्ट्राला सगळं सांगतो आहे. त्या संजयाचं म्हणणं असं की संजय एक तर दोन्ही बाजूला म्हणजे कौरवांच्या बाजूला तो तितकाच आदरयुक्त आहे असा पांडवांच्या बाजूला पण आहे, आणि सत्याच्या बाजूने विचार करणारा संजय आहे. संजयाला उगाच नाही दिव्यदृष्टी दिली की योग्य पद्धतीने तो त्या सगळ्या युद्धाचं वर्णन करेल याची खात्री असल्यामुळे त्याला दिव्यदृष्टी दिलेली आहे. आणि तो जे आता वर्णन करतो आहे त्याच्यामुळे त्यांनी 18 नावं पांडवांच्या बाजूला कोण आहेत याची घेतली. त्या सगळ्यांचा विचार आपण केला. तीच का मंडळी पांडवांच्या बाजूला आहेत, त्यांची नावं का घेतली ते आपण पाहिलं. आणि मग त्यांनी मोठ्या अहंकाराने असं म्हटलं, म्हणजे आता संजय सांगतोय बरं का धृतराष्ट्राला की दुर्योधन काय म्हणाला द्रोणाचार्यांकडे जाऊन, तर पांडवांची नावं घेतली. ती कोणती घेतली, का घेतली, कोणत्या क्रमाने घेतली याचा आपण विचार केला. आणि मग तो म्हणाला अस्माकं तु विशिष्टाय तान्नि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्य असं संज्ञार्थन तान रभिमिते. माझ्याकडे पण आहे बरं का, म्हणजे मग माझं सैन्य, माझं राज्य, मी राजा, हे अगदी त्याच्या त्या बोलण्यातून येतच होतं, अहंकार येतच होता. आणि ते सगळं संजयाच्या नजरेतून सुटलेलं नाही आहे. त्या संजयाने त्याचं वर्णन केलं, ते आपण मागच्या वेळेस पाहिलं. आणि मग ही मंडळी जी आहेत म्हणजे आता कौरवांच्या बाजूला कोण आहे ते तुलनेने 7च नावं घेतली. 18 ज्या पांडवांच्या बाजूची 18 नावं घेतली की हे सगळे पांडवांच्या बाजूला आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की थोडीशी दुर्योधनाच्या पायाखालची वाळू घसरलीच होती की एवढी बनी मंडळी तिथे आहे. आता आज आपल्याला कळणार आहे की ज्या कर्णाचं नाव दुर्योधनाने घेणार आहे त्या कर्णाचं नाव एवढं मोठं लगेचच्या लगेच का घेतलं असेल, कारण कर्णावरती सगळी भिस्त होती दुर्योधनाची. कर्ण जर त्याच्या बाजूला नसता तर कदाचित दुर्योधन या युद्धाला तयारच झाला नसता. इतकी दुर्योधनाच्या पायाखालची वाळू घसरलेली होती असं लक्षात येईल. त्यामुळे स्वाभाविकच त्यांनी वर्णन करताना द्रोणाचार्यांच्या जवळ आपल्या बाजूला कोण सैन्य आहे याची माहिती तो देतोय, जवळ जाऊन देतोय. आणि त्यांना म्हणतोय, आपण मागच्याच पाहिलं की पहिलं नाव त्यांनी द्रोणाचार्यांचं घेतलं. खरं तर विचार केला तर भीष्माचार्य सगळ्यात ज्येष्ठ आहेत, म्हणजे खरं भीष्माचार्यांचं नाव आधी घ्यायला हवं होतं. आणि तसं न करता आधी द्रोणाचार्यांचं नाव घेतलं. आणि मग म्हणजे भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमरक्तस्तथैवच, अशी 7 नावं त्यांनी सांगितली. त्याविषयी आज आपण विचार करतो की ही 7 नावं का घेतली. भीष्माचार्यांनी पण ही नावं घेतली होती. जे युद्धाच्या आदल्या दिवशी वर्णन झालं होतं, सगळ्या लोकांना बोलावून आपल्या बाजूला कोण आहे, पांडवांच्या बाजूला कोण आहे, ते काय काय करतील, एक सेनापतीचं कर्तव्य असतं. या नात्याने भीष्माचार्यांनी सगळ्यांना सावध केलेलं होतं. त्यांचा क्रम आता दुर्योधनाचा क्रम हे आपल्या लक्षात येईल. द्रोणाचार्याला बरं वाटावं म्हणून पहिलं नाव त्यांचं घेतलं. अस्माकं म्हणजे आमच्या सैन्यामध्ये कोण आहे तर भवान. भवान म्हणजे आपण. संस्कृतमध्ये आदरार्थी जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलायचं असतं तेव्हा भवान म्हणतं. आपण केलं, मग आपण केलं म्हणजे तुम्ही स्वतः. परंतु भीष्माचार्यांनी जेव्हा यादी केली त्यावेळेला ते आपलं स्वतःचं नाव आधी घेतलं नाही. स्वाभाविक आहे, स्वतःचं नाव कसं घेणार असं होईलच. त्यामुळे भीष्माचार्यांच्या ह्याच्यातसुद्धा स्वाभाविकच द्रोणाचार्यांचं नाव आलं होतं. पण याची चूक कशी आहे, यांनी आधी भीष्माचार्यांचं नाव घ्यायला हवं होतं. आता आपल्या लक्षात येईल की गीतेच्या श्लोकांच्या रचनेसाठी म्हणजे त्याचं तेवढीच अक्षरं त्याच वृत्तामध्ये रचना व्हावी म्हणून अशी नावं घेतली असं नाही आहे. आत्ता जशी कविता करतात ना, तर जोडून काहीतरी आपलं आणि यमक जुळलं की झालं गाणं तयार, तसं नाही आहे. गीतेमध्ये कुठला शब्द कुठे आला आहे आणि तो त्या क्रमाने का आला आहे या सगळ्याला महत्त्व आहे.
त्यामुळे भवान भीष्मश्च कर्णश्च म्हणताना पहिलं भवान म्हणजे द्रोणाचार्याचं नाव दुर्योधनाने घेतलं, मग भीष्माचार्यांचं नाव घेतलं. आणि म्हणून सैन्यातले खरं म्हणजे जे नायक आहेत तुमच्या, आणि पुन्हा म्हटलं आहे काय, तुमच्या स्मरणात येऊ देत. खरं म्हणजे आता द्रोणाचार्यांच्या काय स्मरणात यायचं आहे, द्रोणाचार्यांना काय माहीत नाही आहे का? पण हे जे काही जाणीवपूर्वक दुर्योधन बोलला आहे या सगळ्याचं आपण आता थोडीसं स्मरण ठेवूया आणि मग अच्छा सगळ्या व्यक्तिमत्वांच्या ओळखीकडे जाऊया. तर या 7 जणांची थोडी माहिती आपल्याला घ्यायला हवी आहे. हे ह्या अध्यायामध्ये पुन्हा पण आपल्याला एकदा येणार आहेत नावं. शंख कोणी फुंकले, कोणी काय केलं. कारण महाभारतामध्ये ही जी सगळी व्यक्तिमत्व आहेत ना ती फार महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी पण आपल्याला आज थोडं जाणून घ्यावं लागेल. मग हा जो भीष्माचार्यांनी मग स्वतःचं नाव का घेतलं नाही तर आपण म्हणू शकतो की आपलं स्वतःचं नाव म्हणजे खरं म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत. पांडवांच्या बाजूने कौरवांच्या बाजूने आदराचं स्थान भीष्माचार्यांना आहे आणि एका अर्थाने अजिंक्य आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भीष्माचार्यांना म्हणजे स्वतःच्या मृत्यूबद्दल सुद्धा अधिकार होता. त्यामुळे त्याच्या इतका कोणीच कौरवांच्या सेनेमध्ये खरं म्हणजे पराक्रमी अजिंक्य धनुर्धर नव्हता. पण तरी भीष्माचार्य स्वतःचं नाव कसं घेतील? परशुरामाला म्हणजे आपल्या गुरूंना देखील त्यांनी तत्वासाठी जे काही चाललं होतं त्याच्यासाठी पराभूत केलं होतं, ही आपल्याला गोष्ट माहिती आहे. त्यामुळे पांडवांना ह्या युद्धामध्ये भीष्माचार्य कशा पद्धतीने वागवणार आहे याची पहिल्या प्रथमच त्यांनी सांगून टाकली गोष्ट की मी त्यांना जर्जर करेन. कौरवांच्या बाजूला भीष्माचार्य आहे त्यामुळे ते म्हणतात मी पांडवाला जर्जर करीन, त्यांना गोंधळात टाकेन, त्यांच्या मनामध्ये शत्रुपक्षाच्या मनात संशय निर्माण झाला तरी पण बरीचशी कामं होतात, तसं सगळं मी करेन, पण मी पांडवांना मारणार नाही असं भीष्माचार्य स्पष्ट सांगितलं होतं. ते आपण लक्षात ठेवायला हवं एवढ्यासाठी की आता वारंवार जेव्हा आपल्याला नाव येईल तेव्हा भीष्माचार्य कौरवांच्या बाजूला आहेत, पण या दुर्योधनाला यांच्याविषयी शंका आहे ना म्हणून तो त्यांचं नाव घेत नाही. आधी भीष्माचार्यांचं नाव 2 नंबरला, आधी नाही घेतलं, आधी द्रोणाचार्यांचं नाव घेतलं. त्याच्या मागे काय मनामध्ये आहे, कारण त्याला माहिती आहे पांडवांच्या बाजूने आहे, पांडवांवर त्यांचं अतिशय प्रेम आहे आणि खुलं सांगून टाकलेलं आहे की मी सेनापती म्हणून सगळं करेन, युद्धामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या, पण पांडवांना मारणार नाही. नातवंड आहेत त्यांची, हातातलं बाण जाईलच कसा, त्यामुळे मी पांडवांना मारणार नाही. आणि दुसरं आणखी भीष्माचार्यांनी सांगितलेलं आपण नुसतं आता आठवण ठेवूया की पूर्वकाळी स्त्री असणारी शिखंडी यांनी जर माझ्यावर कितीही बाण मारले तरीही मी युद्ध करणार नाही, शिखंडीशी युद्ध करणार नाही. आपण त्या गोष्टीकडे नंतर येणार आहोत, त्याचा वध करणार नाही हे पण ते सांगितलं होतं. त्यामुळे भीष्मांचा जो पराक्रम होता किंवा भीष्मांची युद्धामधली जी निपुणता होती, युद्ध कौशल्य त्यांचं जे होतं त्या सगळ्याला दुर्योधनाच्या मनामध्ये संशय होता की ह्या युद्धामध्ये भीष्माचार्य किती आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि म्हणून तो त्यांचं नाव आधी घेत नाही आहे, आधी द्रोणाचार्यांचं नाव घेतो आहे. द्रोणाचार्य पण महापराक्रमी होते, त्या सगळ्यांचे गुरु आहेत, ते यांनी शिकवलं आहे, द्रोणाचार्यांनीच या सगळ्यांना शिकवलेलं आहे. त्यामुळे असं असल्यामुळे दोन्हीकडल्या जे महाधुरंधर मंडळी आहे, धनुर्धारी मंडळी आहे, या सगळ्यांचे गुरु असणारे द्रोणाचार्य आहेत. भीष्माचार्यांनी स्वतःचं नाव घेतलं नाही आपण समजू शकतो, पण दुर्योधनाने भीष्माचं नाव न घेता द्रोणाचार्यांचं नाव आधी घेतलं. ते काही केवळ गुरु म्हणून घेतलं आहे असं नाही आहे, त्यांना दाखवून देण्यासाठी तो हे सगळं कारस्थान करतो आहे की बघा बघा तुमचीच मंडळी, तुम्हीच शिकवलेली मंडळी, तुमचेच सगळे शिष्य आणि आत्ता मात्र आपल्या शत्रू पक्षामध्ये जाऊन उभे आहे हे त्याला दाखवून द्यायचं आहे. द्रोणाचार्य हे अफाट अचाट असं शौर्य असणारे आहेत. खरं तर आपल्याला आठवत असेल की आधी त्याला ब्राह्मण म्हणून द्रोणाचार्यांना मुद्दामून दुर्योधनाने एकदा खवचटपणाने हे केलं आहे की तुमचं काम काय, तुम्ही तर ब्राह्मण आहात, त्यामुळे तुम्ही अध्यापन करावं तरी देखील तुम्ही युद्धाला उभे आहात असं जाणीवपूर्वक त्यांना संबोधन करून झालेलं आहे. ते सगळं असं प्रत्येक तो शब्द तिथे का आणि कुणाच्या तोंडी आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं. तसं हे द्रोणाचार्य ब्राह्मण असूनसुद्धा अफाट शौर्यशक्ती पराक्रम असणारे आहे आणि पांडवांच्या सैन्याला एक ठरवलं तर भस्म करून टाकतील इतकी त्यांची क्षमता आहे. खूप उग्र पराक्रम ते करून दाखवू शकतात. त्यांनी देव गंधर्व माणूस कुणाशीही हे केलं तरी ते अजिंक्य ठरतील इतकं द्रोणाचार्यांजवळ पराक्रमी हे आहे. पण त्यांनी काय सांगितलं की मी कुंती पुत्र कर्णाला मारणार नाही. या प्रत्येकाचं काय होतं ते लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं होतं की मी बाकी सगळं करीन परंतु मी कर्णाला मारणार नाही. त्यामुळे अर्जुनानं जे काही विद्या संपादन केली होती, अर्जुनावर गुरुकृपा होतेच,
त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितल्यावर प्रश्न निर्माण झाला, कारण यांनी शिकवलं आहे सगळ्यांनाच ना. म्हणून गुरुपूजा अर्जुन जे काही करणार आहे, अर्जुनालाही ते मारणार नव्हते. हां, पांडवांच्यामध्ये अर्जुनच्या समोर आला असं, अर्जुन हा अश्वत्थाम्यापेक्षा त्यांना प्रिय होता, स्वतःच्या मुलापेक्षा त्यांना प्रिय होता. स्वतःच्या मुलाला सुद्धा काही गोष्टी ते शिकवणार नव्हते, कारण त्याचा स्वभाव लक्षात घेऊन. आता अश्वत्थाम्याचा वेळ येईल तर आपण विचार करू. तर अश्वत्थाम्याला सुद्धा काही गोष्टी, काही शस्त्र अस्त्रविद्या द्यायची नव्हती द्रोणाचार्यांच्या मनातून, ती त्यांनी अर्जुनाला सहजपणे दिली. इतकं अर्जुनावर त्यांचं प्रेम होतं. ते अर्जुन समोर आला तरी देखील ते मारणार नव्हतेच. असं सगळं गुरुप्रेम. आणि दुसरं असं होतं की अर्जुन जे जे काही युद्धात पराक्रम दाखवणार आहे, ती जणू काही गुरुसेवा आहे. गुरुनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाचा उपयोग मी माझ्या ह्याच्यात करणार आहे, अशा प्रकारची अर्जुनाची सुद्धा गोष्ट होती. तर असा सगळा विचार हा लक्षात घ्यायचा आणि कोण काय प्रकारचे त्याचं ठरवलेलं आहे, शपथ घेतलेली आहे, हे सगळं लक्षात ठेवून आपण जर विचार केला तर आपल्याला कळेल. भीष्माचार्यांनी हा जो मी मगाशी म्हटलं की तो क्रम लावला होता, त्याच्यामध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्यानंतर वयाचा विचार केला तर कृपाचार्य असा तिसऱ्या क्रमांकावर कृपाचार्यांचं नाव येणं अपेक्षित होतं. दुर्योधनाच्या ह्याच्यात आलेलं नाही. भवान भीष्मश्च कर्णश्च, तिसऱ्या क्रमांकावर कर्णाचं नाव घेतलं दुर्योधनाने, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे मगाशी मी म्हटलं तसं शोकाच्या रचनेसाठी नाही आहे, त्याला कर्णाबद्दल खात्री आहे. भीष्माचार्य द्रोणाचार्यांचं नाईलाजाने नाव घेतले पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर. खात्री नव्हतीच की हे सगळे पांडवांच्या बाजूला मनाने तर आहेतच आहेत, प्रत्यक्ष जरी आपल्या बाजूला असले तरी मनाने ते तिकडेच आहेत, पण नाईलाज होता म्हणून नावं घ्यावी लागली. सगळ्यात भिस्त होती ती कर्णावर होती आणि त्या कर्णाचं नावच दुर्योधनाच्या तोंडातून पटकन आलं आणि ते लगेच तिसऱ्या क्रमांकावर आलं. आता हा जो काही प्रत्येकाचा स्वभाव असतो ना, म्हणजे जबाबदारी, स्वभाव, अनुभव याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. तर दुर्योधनाचा जसा स्वभाव आहे तसं त्यांनी क्रम लावला आहे आणि म्हणून कर्णाचं नाव त्यांनी स्वाभाविकच लगेच घेतलं. आपण जरा विचार करूया, आपण कृपाचार्यांचं नाव घेऊया. भीष्माचार्यांनी जी यादी दिली ना, त्या यादीतल्या त्यांचा तो सन्मान असतो. त्यामुळे वयाने ज्ञानाने श्रेष्ठ असणाऱ्या मंडळींप्रमाणे भीष्माचार्यांनी नावं घेतले. तर आपण पण कृपाचार्यांचा विचार आधी करू. घेतला आहे दुर्योधनाने कर्णाचं नाव, कर्णाचा पण विचार पण करणार आहोत. हे जे कृपाचार्य आहेत हे गौतम कुळातले आहेत, धनुर्वेदाचार्य आहेत, धनुर्वेद शिकवला आहे. सुरुवातीला पांडवांना कौरवांना सुद्धा कृपाचार्यांनी आधीचे धडे दिले आणि मग ते द्रोणाचार्यांकडे गेलेले. आपल्याकडे असं प्रायमरीला शिक्षक वेगळे, माध्यमिकला वेगळे, महाविद्यालयात वेगळे. तसं आहे ह्या ह्या सगळ्या शंतनू राजांनी जेव्हा सगळ्यांना हस्तिनापूरला आणलं तर या कृपाचार्यांनी स्वाभाविकच या सगळ्यांना एकीकडे धनुर्वेद पण शिकवलं आणि वेदशास्त्र पण शिकवलं. कृपाचार्यांनी वेदशास्त्र पण शिकवलं आणि स्वतः हे होतेच त्याच्यामध्ये, म्हणजे आचार्य त्यांनाच म्हणायचं की जे स्वतः काहीतरी विद्वान असतात आणि त्यांच्याकडून शिकला आहे. त्यामुळे द्रोणाचार्य, कृपाचार्य असं आचार्य ही पदवी त्यांना त्यामुळेच मिळालेली होती. कृपाचार्यांनी वेदांचं शिक्षण दिल्यावर प्रत्यक्ष जे आणखीन पुढलं अस्त्रशस्त्रविद्या होती ती द्रोणाचार्यांनी शिकवली. कृपाचार्यांचं आणखीन एक आपल्याला माहिती असणारी गोष्ट म्हणजे सप्त चिरंजीव जे आहेत त्याच्यामध्ये कृपाचार्यांचं नाव आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, विभीषण, कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीवाना. त्यावेळी कृपाचार्यांचं नाव त्या 7 चिरंजीवांमध्ये देखील आपल्याला दिसतं. या कृपाचार्यांचं वर्णन करताना दुर्योधनाने या श्लोकामध्ये एक विशेषण वापरलं आहे, समितिंजया. बाकी कोणाला वापरलं नाही आहे बघा. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया. तर समितिंजया म्हणजे काय, तर युद्धात अजिंक्य राहणार आहे. त्या कृपाचार्यांबद्दल दुर्योधनाच्या मनामध्ये हे आहे की हे जोपर्यंत युद्धामध्ये आहेत तोपर्यंत जर आपल्याला यशाची जरा शक्यता आहे, म्हणून तो त्यांना निश्चित विजय देणारे कृपाचार्य असं विशेषण पण वापरतो आहे. मग थोडा अधिकाराचा वयाचा विचार केला असता आणि नाव आधी घेतलं असतं बरं झालं असतं, पण तसं तरी केलं नाही, तो भाग वेगळा. तर असं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्यांचा विचार करायचा आणि मग दुर्योधनाने कर्णाचं नाव जे आधी घेतलेलं आहे, कृपाचार्यांपेक्षा सुद्धा दुर्योधनाला कर्ण जवळचा वाटला. नुसता जवळचा नाही वाटला, आधाराचा वाटला की कर्ण असेल तर आपल्याला त्याचा उपयोग होईल. याचं कारण असं होतं की कर्णाचं पांडवांशी प्रचंड शत्रुत्व आहे. म्हणजे अर्जुनाला मारण्यासंबंधी कर्णाने तर शपथच घेतलेली आहे. त्यामुळे कर्णाचा किंवा कर्णाचा भीमाचा, कर्णाचा अर्जुनाचा सगळ्यांशी प्रचंड शत्रुत्व असल्यामुळे तो ज्याचा जो शत्रू त्याचं जर आपल्याला बसत त्याला मित्र करणं भाग आहे ना. राजकारण इथेच असतं
की त्याचा पण तो शत्रू आहे ना, मग त्याला आपण मित्र करून घ्यायचं. आणि त्यामुळे दुर्योधनाने कर्णाला जवळ घेतलेला आहे. आता हा धर्मराज जेव्हा म्हणजे युद्धापूर्वी आपल्याला आठवत असेल की आता सुरू होणार युद्ध, दोन्ही बाजूला सगळी तयारी झालेली आहे आणि दुर्योधन द्रोणाचार्यांकडे येऊन हे सगळं सांगतो आहे असं आपण पाहिलं. त्यावेळेला आणखीन एक गोष्ट मी आपल्याला सांगितली होती की पांडवांनी निर्भयपणानं, धर्मराज युधिष्ठिरांनी आपली सगळी जी काही शस्त्रास्त्र होती ती बाजूला ठेवली आणि युद्धभूमीवर चालत जाऊन भीष्माचार्य द्रोणाचार्य नमस्कार करायला गेला होता. कुणीही त्यांच्यावरती त्यावेळेला जर का अस्त्रशस्त्र टाकली असती तर काय खुल्या आबच समोर होतं ना, पण यांनाही भीती वाटलेली आणि कोणाची हिंमतही झाली नाही. आणि हे 5 पांडव नमस्कार करायला द्रोणाचार्याने भीष्माचार्यांना कौरवांच्या बाजूला जाऊन युद्धभूमीवर काय हिंमत असेल आणि नमस्कार करून आले असं आपण पाहिलं होतं. त्यामुळे तेव्हा दुर्योधनाने ही गोष्ट लक्षात घेतली होती की ते निर्भयपणाने नमस्कार करायला आले 5 पांडव आणि यांनी ह्या तिघांनी धर्मराज म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या तिघांनी त्याला विजय भव असा आशीर्वाद दिला. तेही त्याला झोंबतच होतं की आले तर आले निर्भयपणे नमस्कार करायला. लोक सगळे थक्क होऊन पाहत आहेत की काय युद्धभूमीवर आणि शत्रू पक्षात येऊन नमस्कार करून परत अगदी शांतपणानं परत गेले. आणि हे सगळं करताना ह्या तिघांना नमस्कार केल्यावर हे तिघही जरा विजयी भव, आता ह्याला काय म्हणावं. त्यावेळी दुर्योधनाला स्वाभाविकच आहे हे सगळं भय वाटलं होतं आणि म्हणून पांडवांशी असं त्वेषाने लढणारं कोण तर कर्णाशिवाय कोणी नाही. त्यामुळे कर्णाचं नाव स्वाभाविकच त्याला घेणं भाग होतं. याशिवाय आणखीन अश्वत्थाम्याचं नाव घेतलं आहे. द्रोणाचार्यांचा मुलगा आहे अश्वत्थामा. हाही अस्त्रविद्येमध्ये प्रचंड पारंगत आहे. मग अशी म्हटलं की अर्जुनाला ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्या सगळ्या अश्वत्थाम्याला शिकवायला हव्यात, मग अश्वत्थामा मागे लागला होता. पण द्रोणाचार्यांना माहीत होतं की या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करण्यासाठी आपल्याजवळ काय काय क्षमता असायला हव्यात, की त्या सगळ्या क्षमता अश्वत्थाम्याजवळ नाही आहे. अर्जुनाला शिकवलं म्हणून तुला शिकवलं असं नाही चालणार. तो प्रचंड कोपिष्ट आहे. त्या कोपिष्ट असणाऱ्या अश्वत्थाम्याला या सगळ्या विद्या जर शिकवल्या तर त्याचे परिणाम वाईट होते हे द्रोणाचार्य जाणून होते. परंतु पुत्र कधी कधी असं होतं ना की त्या मुलाच्या हट्टापुढे काही चालत नाही. त्या बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की द्रोणाचार्यांच्या मनातून अश्वत्थाम्याला हे सगळं शिकवायचं नव्हतं, परंतु त्याला शिकवायला लागलं. काही अटी त्यामुळे द्रोणाचार्यांनी अश्वत्थाम्याला घातल्या होत्या. प्रसंग जसा येईल तसं तसं मी अश्वत्थाम्याबद्दल आपल्याला सांगेन. मुद्दा असा होता की किती झालं तरी द्रोणाचार्यांचा हा मुलगा आहे. एकीकडे तो युद्ध निपुण आहे असं आत्ता मी सांगितलं, त्याबरोबर तो ब्राह्मणपुत्र पण आहे. काय असतं क्षत्रिय आणि ब्राह्मणामध्ये फरक असा आहे, दोघांनाही जरी शस्त्रविद्या अस्त्रविद्या चांगली येत असते, दोघंही जरी पराक्रमी धनुर्धारी असले तरी ब्राह्मण असणारा जो आहे तो जरी या सगळ्यामध्ये पारंगत असला तरी ब्राह्मणाला जीव प्रिय आहे. क्षत्रियाला हीच सगळी विद्या आहे आणि त्याचं ध्येय काय आहे ते युद्धभूमीवर मरण आलं पाहिजे. हा जो बारीकसा फरक आहे तो अश्वत्थाम्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये आहे. अश्वत्थामा सगळ्या गोष्टीत पारंगत आहे, पराक्रमी आहे, परंतु तो ब्राह्मणपुत्र आहे आणि त्यामुळे त्याला त्याचा जीवप्रिय आहे. आता तोही चिरंजीवांमध्ये आहे. 7 चिरंजीवांचा मगाशी जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये आहे. या अश्वत्थाम्याबद्दल सगळी माहिती दुर्योधनाला आहे आणि शेवटी असं आहे ना, दुर्योधनाला विजय हवा आहे. त्यावेळी जसं कर्णाला त्यांनी हाताशी धरलेलं आहे तसं कर्णानंतर सेनापती कोण कोण होऊ शकेल आपल्याकडे. त्यामुळे द्रोणाचार्यांचा हा मुलगा पण त्याला हवा होता. कदाचित द्रोणाचार्यांच्या तर अश्वत्थाम्याला सेनापती पण आपल्याला करावं लागेल, म्हणून सुद्धा त्यांनी अश्वत्थाम्याचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया अश्वत्थामा असं त्यांनी लगेच अश्वत्थाम्या कर्णाचं नाव घेतलं, पण पाठोपाठ अश्वत्थाम्याचं नाव घेतलं. या अश्वत्थाम्याने काय केलं आहे तर दृष्टद्युम्नाबरोबर आपलं रणकौशल्य प्रकट केलं आहे. आपल्याला आता दृष्टद्युम्न सगळा माहिती आहे. द्रोणाचार्याला मारण्यासाठीच त्याचा जन्म झाला. आता द्रुपदाच्या द्रोणाचार्याची गोष्ट पूर्वी सांगून झालेली आहे. त्यामुळे ते अश्वत्थाम्याला माहीत होतं आणि त्यामुळे दृष्टद्युम्नासमोर त्यानं चांगलंच आपलं कौशल्य प्रकट केलं. अभिमन्यूचा वध करण्यासाठी जेव्हा अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहात शिरला आणि परत येता येईना त्यावेळेला त्याला परत न येता तिथेच मारून टाकण्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी जो काही प्रयत्न केला त्याच्यात अश्वत्थामा प्रामुख्यानं होता. त्यामुळे अश्वत्थाम्यामुळे आत गेलेला अभिमन्यू परत बाहेर येऊ शकला नाही. आणखीन पण त्याला अनेक गोष्टी आहेत त्या आपण आज येणार आहेत. कारण काही काही ना हे शाप आणि वर आहेत ना ह्या महाभारतामधले ते पण मोठे अचंबित करणार आहेत.
की काही नाही झालं की शंकराची उपासना करायची, वर मागून घ्यायचा आणि वर मागायचा तो असाच मागायचा. म्हणजे काय काय कामना केल्या जातात असं आपल्याला दिसेल, पण येणारच त्याच्याकडे. त्यामुळे अश्वत्थामा जाणून होता खरं म्हणजे की पांडवांच्या बाजूला सत्य आहे. पण तरी देखील असं असलं तरी एक राजसेवेची धारणा होती की आपल्या राजाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि आपले वडील ज्या बाजूला आहेत तिथेच असलं पाहिजे. त्यामुळे दुर्योधनाशी मैत्री पण त्याची होती आणि अश्वत्थामा कौरवांच्या बाजूला होता. दुसरं असं की कर्णाने दुर्योधनाला आश्वासन दिलं होतं की अर्जुनाचं रक्षण करायला अगदी इंद्र जरी आला तरी देखील काय वाटेल ते कोणी त्याला मदतीला येऊ दे तरी देखील मी अर्जुनाचा पराभव करीन, अर्जुनाचा वध करीनच. कर्णाची प्रतिज्ञाच होती. त्यामुळे तो एक दुर्योधनाला आधार होता की अर्जुनाचा काटा काढायचा असेल तर कर्णाशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. त्यामुळे त्यांनी कर्णाला पण पक्क जवळजवळ धरून ठेवलं होतं. आता हे जेव्हा या कर्णाने भर सभेमध्ये असं सांगितलं होतं की काळजीत करू नको, इंद्र जरी आला अर्जुनाच्या मदतीला तरी देखील त्याचा काही उपयोग होणार नाही, मी मारीनच अर्जुनाला, वध करीनच त्याचा. त्यावेळेला ही कृपाचार्य थोडेसे उपहासाने हसले होते की काय तुला अर्जुन माहिती आहे, मोठा बनतो आहेस, इंद्र जरी आला तरी मी अर्जुनाला ठार मारेन. तर तसं होणार नाही असं कृपाचार्य भर सभेमध्ये बोलले होते. आणि त्यावेळेला या कर्णाने कृपाचार्यांची निंदा केली होती. म्हणजे मी ठरवलं आहे आणि तुम्ही काय मला नाही म्हणता. त्यामुळे त्या कृपाचार्याने उपहास केलेला याला चालला नाही. वर तो असं म्हणाला होता की तुम्हाला माझं बोलणं जर पटत नसेल किंवा रुचत नसेल तर मी तुमची पण जीभ छाटून टाकेन. किती माणसाला राग येऊ शकतो. कारण वयाने मोठा एक कृपाचार्य आचार्य आहे, अशा आचार्यांना भर सभेमध्ये उत्तर देतो आहे की माझं बोलणं तुम्हाला मान्य नसेल तर हातात तलवार उपसली आहे आणि तुमची जीभ पण छाटून टाकेन असं बोलणाऱ्याचे. इतकी त्याची मजल गेली ते. आता आपला नात्याचा भाग लक्षात घेतलं, बघा बरं सगळे कौरवांच्या बाजूला आहेत. मी वर्णन करते ते सगळी मंडळी कौरवांच्या बाजूला आहे. अश्वत्थामा पण कौरवांच्या बाजूला आहे, कृपाचार्य पण तिथेच आहे, ती कर्ण पण तिकडेच आहे. पण कर्णाचा आणि कृपाचार्यांचा हा जो काही सुसंवाद म्हणूया जो काही झाला तो सगळा अश्वत्थाम्याला कळला. आणि कृपाचार्य हे अश्वत्थाम्याचे मामा आहेत आणि त्या मामाचा हा अपमान कर्णाने केला आहे हा अश्वत्थाम्याला सहन झाला नाही, तो कुठेतरी मनात होता. आणि म्हणून कर्णानं जी आपल्या मामाची निंदा केली आहे ती निंदा अश्वत्थाम्याला बिलकुल आवडलेली नाही आहे. आणि इतकी आवडलेली की त्यांनी त्याच शरीर कोपिष्ट होता ना, ही कोपिष्ट माणसाचं असं की त्या क्षणाला खेळ की लगेच एक गाव दोन तुकडे, तो मुळे कर्णावर चालत पळून गेला. आणि इतकं त्या कर्णाला दुष्टा नीचा तू काय बोलतोयस वगैरे, तुझंच मस्तक धडापासून वेगळं करतो थांब, म्हणून त्या अश्वत्थामा कर्णाच्या मागे लागला. आता या अशा खवळलेल्या अश्वत्थाम्याला किंवा खवळलेल्या कर्णाला सुद्धा, अरे तू कशाला त्या कृपाचार्यांना असं बोलतोयस आणि अश्वत्थामा तू तरी कशाला आता लगेच त्या दोघांना शांत करण्यामध्ये दुर्योधनाची सगळी शक्ती खर्च झाली. कसं बसं. आणि हे आत्ता अशा युद्धाच्या ऐन वेळेला हे करणं बरोबर नव्हतं. त्यामुळे कर्णानेही असा राग येऊन कृपाचार्यांना असं बोलायला नको होतं. अश्वत्थाम्याने पण लगेच आपल्या मामाला हा बोलला तर लगेच तुझा दोनच तुकडे करतो असं म्हणायला नको होतं. पण ह्या दोघांना शांत करण्यासाठी फार मोठे प्रयास करावे लागले खरे. आणि मग आपल्या लक्षात येईल की द्रोणाचार्यांच्या वधानंतर अश्वत्थामा जो पांडव सैन्य तुटून पडला, म्हणजे त्यांनी ते नारायणास्त्र होतं त्याच्याकडे, भगवंताने त्या नारायणास्त्राचं असं सांगितलं की ते अस्त्र असं होतं की त्या अस्त्राला शांत करायचा एक वेगळा मार्ग होता. नारायणास्त्र सोडलं की ते शांत होऊच शकत नाही. त्याला आपल्या सगळ्या अहंकार अभिमान हे करून आपल्या रथात उतरून त्याला नमस्कार करायचा, मगच ते शांत होणार होतं. आणि असल्या कृत्या युक्त्या फक्त कृष्णालाच माहिती. त्यामुळे त्यांनी जेव्हा ते नारायणास्त्र सोडलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सावध केलं की आता काही करू नको, आधी उतर रथातनं आणि त्याला आधी शरण जा, म्हणजे आपोआप गोष्टी घडतील. या अशा गोष्टी कोपिष्ट माणसाला कळत नाही. कृष्णाला ते सगळं बरोबर माहीत होतं. त्यामुळे हा पांडवसेना वाचवण्यासाठी हा एकमेव उपाय होता. अश्वत्थाम्याने रागाच्या भरात पांडवांवर नारायणास्त्र सोडलं. आता काय पुढे करायचं, ते मागे कोण घेणार. त्यामुळे कृष्णालाच युक्ती माहिती होती. कृष्णच फक्त पांडवाला वाचवू शकला, नाही तर त्या नारायणास्त्राच्या याच्यामुळे पांडवांचा घात झाला असता. पण कृष्णाने योग्य वेळेला सगळ्या गोष्टी केल्या. असं सगळं याचा अर्थ असा आहे की दुर्योधनाचा युद्धामध्ये काय तो पराभव व्हायचा किंवा काय पुढे होणार आहे ते करण्यासाठी, ते टाळण्यासाठी त्याला काय काय ज्या युक्त्या करायच्या होत्या म्हणून त्यांनी कर्णाला अश्वत्थाम्याला हाताशी धरलं होतं असं आपल्याला कळेल. शेवटीसुद्धा म्हणजे युद्धाच्या समाप्तीनंतर आता
पुढे पुढे जसे येतात महाभारत या कथेचा आपला अनुषंगाने आला म्हणून सांगते. त्या अश्वत्थाम्याने फसवून म्हणजे युद्ध संपल्यानंतर तो पांडवांच्या याच्यात शिरलेला आहे. आणि त्यावेळेला सुद्धा कृष्णाने पांडवाला कसं सांभाळलं, आत्ता जसं सांभाळलं नारायणास्त्राच्या वेळेला, तसं तो अश्वत्थामा जणू काही इथे येणार आणि ही गडबड करणार हे माहिती असल्यासारखं त्यांनी काय केलं, देवीच्या दर्शनाला पांडवांना पाठवलं. म्हणून पांडव वाचले. आणि पांडवांचे जे मुलगे सगळे होते, द्रौपदीची मुलं होती, ती सगळी तिथे युद्धाच्या त्या अखेर युद्ध संपलं होतं. अश्वत्थाम्याकडे एखादं सेनापतीपद आल्यावर तो काय करेल ते, आणि त्यांनी इतकं काही केलं की तो छावणीत शिरला पांडवांच्या. आणि तिथे असणाऱ्या पांडवांची जी कोवळी सगळी मुलं होते, लहान होते, युद्ध संपल्यामुळे आनंदोत्सव साजरा होत होता, अशा सगळ्या पांडवांच्या मुलांना त्यांनी मारून टाकलं. आणि ज्याचा आपण 18 पांडवांच्या बाजूला असणाऱ्या शूरवीरांचा उल्लेख केला, त्याच्यामुळे जो युधामन्यू होता, उत्तम औजा होता आणि दुष्टद्युम्न होतं, त्या तिघांनाही पण मारलं होतं. त्यामुळे हे अश्वत्थाम्याने फार मोठी वाईट गोष्ट आणि फसवून छावणीत शिरून ही केलेली. आता हे जे आहे इतकं सगळं असलं तरी अश्वत्थामा चिरंजीव आहे, आपला गुरुपुत्र आहे, पण दुसरीकडे तो असंयमी आहे, अविवेकी आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडल्या. पण हा कर्ण आणि अश्वत्थामा हे या दुर्योधनाच्या बाजूला होते. आणखीन एक नाव घेतलं आहे विकर्ण. हा विकर्ण हा खरा आहे कौरवांचा भाऊ, म्हणजे दुर्योधनाचा भाऊ. पण 100 कौरवांमधला हा विकर्ण वेगळा आहे. ह्याचं वरदान भारतीने एका शब्दात वर्णन केलं आहे, भांगेतली तुळस. तर अगदी आपल्याला पटतं की सगळे कौरव दुष्ट प्रवृत्तीचे, कुणाची घ्यायची नावं कुणाची नाही. पण हा जो विकर्ण आहे हा जरा वेगळा आहे. सगळा द्रोणाचार्यांकडे शिकलेला आहे, शस्त्रविद्या पारंगत आहे, पण सज्जन आहे. कौरवांच्यामध्ये सज्जन आहे, सरळ स्वभावाचा आहे. आणि कदाचित म्हणून या भीष्माचार्य द्रोणाचार्याला बरं वाटेल विकर्णाचं नाव घेतल्यावर, म्हणून दुर्योधनाने त्याचं नाव घेतलं असेल. आणि विकर्णाचं नाव याच्यामध्ये आहे, भवान भीष्मच कर्णश्व कृपश समृद्धींजया अश्वत्थामा विकर्णश्व आणि सौमदत्त तथैवच. विकर्णाचं आणि सौमदत्तीचं नाव घेतलं. विकर्णाबद्दलची एक म्हणजे त्याची आठवण म्हणून की द्रौपदी वस्त्रहरणाचा जो प्रसंग घडत होता, त्यावेळेला द्रौपदीनं उपस्थित असलेल्या सगळ्यांना प्रश्न केला होता की जो द्यूतामध्ये हरला आहे राजा, म्हणजे तिचा पती धर्मराज युधिष्ठिर हरला आहे, त्या धर्मराज युधिष्ठिराला पत्नीला वरायला लावण्याचा अधिकारच नाही आहे, तोच हरलेला आहे. आता तो राजाच नाही आहे, तर तो कसा त्याला हा अधिकारच कसा मिळेल, तो कसा मला लावू शकेल वर द्यायला. त्यामुळे द्रौपदीचा हा जो काही प्रश्न होता की हा माझा पणाला लावू शकत नाही मला, असं जे म्हणत होता, त्याचं उत्तर सभोवताली असणारं कोणीच देऊ शकत नव्हतं. कोणी बोललं नाही. द्रौपदी म्हणतं की तुम्ही हे नियमबाह्य आहे, ते मला पणाला लावतातच कसं आहे, कारण ते राजाच नाही आता, तेच हरलेले आहेत. असं जेव्हा द्रौपदीने विचारलं तेव्हा कुणीही उत्तर दिलं नाही. हा जो विकर्ण आहे त्याला आपण का आत्ता म्हणायचं की तो खरंच कौरवांमधला भांगेतील तुळस होता, कारण हा विकर्ण म्हणाला सगळ्या भर सभेमध्ये की तुम्ही आधी द्रौपदीच्या प्रश्नाचं उत्तर द्या, की तिला पणाला लावणंच युधिष्ठिराला योग्य नाही आहे, कारण तो राजाच नाही आहे. तेव्हा तुम्ही आधी तिच्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग काय ते करा. त्यामुळे विकर्णाला हा जो एक आपण ज्याला म्हणतो सात्विक संताप होता, तो त्यांनी तिथे व्यक्त केला होता. जी गोष्ट या सगळ्या मोठ्यांनासुद्धा जमली नव्हती. भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य पण जमली नव्हती. केवळ विदुराने हिंमत दाखवली होती आणि इकडे विकर्णाने हिंमत दाखवली होती भर सभेमध्ये. म्हणून याला जरा विशेष आणि या सगळ्या बरं वाटावं म्हणून विकर्णाचं नाव दुर्योधनाने पण घेतलं आहे. विदुराने पण प्रखर विरोध केला होता. आता तो दासीपुत्र आहे, त्यामुळे त्याच्या विरोधाला फारसं काही कोणी मानतच नव्हतं, त्याचाही कोणी मानलं नाही आणि विकर्णाच्या या गोष्टीला पण कोणी मानलं नाही. ह्या कौरवांच्या बाजूला जी सगळी मंडळी होती, इतका कर्ण दुर्योधनाला अधर्म करायला प्रवृत्त करत होता, तर तो म्हणाला काय व्हायचं ते होऊ दे. विकर्णाच्या बोलण्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. तो पुन्हा पुन्हा सांगत होता, पण जणू काही विकर्णाचं बोलणं म्हणजे काहीतरी पोरकटपणा आहे, ह्या ठिकाणी त्याचा काहीच उपयोग नाही, हा असा मूर्खपणा करायचाच नाही, संधी मिळाली तर आता फायदाच करून घ्यायचा, असं म्हणून द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग महाभारतात घडलेला आहे. आता हे जरी सगळं असलं तरी होतं असं ना की शेवटी मेजॉरिटी मेक्स अ पॉईंट म्हणतात ना, एवढी 99 कौरव मंडळी, कर्ण त्यांच्या बाजूला, त्यामुळे विकर्णाचा आवाज पोचलाच नाही ना, काय करणार बिचारा. त्यामुळे विकर्णाने विरोध दर्शवला, पण ह्याच्यापेक्षा तो जास्त काही करू शकला नाही. आणि
तसं इतकी हिंमत पण झाली नाही. जशी आपण म्हणतो की रावणाच्या बाजूला निदान त्याच्या विभीषणाने हिंमत तरी दाखवली, तसं इथे हिंमत पण दाखवली. तो काही 100 कौरवांच्या विरुद्ध पांडवांच्या बाजूला नाही येऊ शकला, पण पांडवांमधला वेगळा आणि त्याचा उल्लेख दुर्योधन करतोय असं दिसेल. त्यामुळे त्याचं विकर्णाचं नाव दुर्योधनाने घेतलं. आणि मग आणखीन एक सौमदत्तीचं नाव घेतलं. हा सौमदत्ती जो आहे याचंच नाव भूरिश्रवा, दोन्ही नावं त्याचीच आहेत. हा मोठा शूर राजा होता. वडिलांवरून नावं पडतात. सोमदत्ताचा मुलगा म्हणून सौमदत्ती. हे दोघंही जण युद्धात आलेले आहेत, म्हणजे वडील पण आणि मुलगा पण. यांचं नातं सांगायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल, शंतनू राजा जो होता त्या शंतनू याचा भाऊ, त्याचं नाव आहे बाल्लिक, आणि या बाल्लिकाचा मुलगा आहे सोमदत्त. म्हणजे एका अर्थाने यांच्या चुलत घराण्यातलीच ही मंडळी आहे. आणि हा सोमदत्ताचा मुलगा साधुक सौमदत्ती. हाही एकीकडे वेदशास्त्र पारंगत पण होता, धर्मनिष्ठ पण होता आणि पराक्रमी युद्धकौशल्य जाणणारा पण होता. अत्यंत सात्विक तेजस्वी असं या सौमदत्तीचं वर्णन आपल्याला मिळतं. म्हणजे दोन्ही गोष्टी की विद्यावान पण होता आणि पराक्रमी पण होता, असं दोन्ही त्याच्याचं होतं. महाधनुर्धर होता. आपण जे रथी महारथी यांचं वर्णन ऐकलं आहे की किती सैन्य पाठीशी आहे याच्यावर तो महारथी कसा आहे तो ठरतो, किंवा एवढ्या मोठ्या सेनेशी एकटा युद्ध करू शकेल अशी ज्याची क्षमता आहे त्याला महारथी म्हटलं जातं. तसा सौमदत्ती महारथी होता. खूप मोठं सामर्थ्य, खूप मोठी युद्ध निपुणता त्याच्याजवळ होते, म्हणून त्याचं नाव दुर्योधनाने या 7 जणांच्या यादीत घेतलं आहे. आणखीन एक कारण आहे सौमदत्तीचं नाव घेण्यामध्ये. का नावं घेतात म्हणजे महाभारतला या दृष्टीने इंटरेस्टिंग आहे. आणि महाभारतात नाही अशी गोष्टच नाही असं जे आपण म्हटलं सुरुवातीला ते आपल्याला कळेल. आजच्याही राजकारणात ज्या काही गोष्टी घडतात ना त्याचे दुवे आपल्याला असे मागे जाऊन महाभारतात मिळतात की खरंच आहे, असं पूर्वी घडलेलं आहे बाबा. त्यामुळे आणखीन एक कारण असं होतं की यादव वैश्यामध्ये हा वृष्णी कुळातलं म्हणजे कृष्णाच्या कुळामधलं शूरसेन जो होता, शूरसेन आपल्याला माहिती आहे, त्या शूरसेनाचेच पुत्र म्हणजे वसुदेव, कृष्णाचे वडील, हे शूरसेनाचा मुलगा. तर ते हा जो शूरसेन आहे. आणि दुसरं जे होतं तेच यादव कुळातलं अंधक कुळ होतं. त्याचा राजा होता आहुक. या आहुकाला 2 मुलगे होते, एक देवक आणि एक उग्रसेन. म्हणजे मी नावं का सांगते की आपल्याला काही नावं माहिती आहेत. म्हणजे वसुदेव देवकीचा विवाहामध्ये उग्रसेन आपल्याला माहिती आहे, त्यामुळे कंस आपल्याला माहिती आहे. तर हा उग्रसेनाचा मुलगा कंस म्हणजे दुसऱ्या भावाचा, देवकीचा चुलत भाऊ म्हणूया. आणि देवकाची जी मुलगी आहे त्या देवकाची मुलगी म्हणजे देवकी, म्हणजे ती कृष्णाची आई. असं ते नात्यात नातं आहे. आता ह्या सगळ्या नात्यांचाच आपण विचार केला तर आपल्याला कळेल की एकीकडे वसुदेवाचा हा जो काही प्रसंग घडला कृष्ण जन्माच्या अगोदर, त्यावेळेला कंसाला काय देववाणी झाली आणि मग आपल्याला पुढली कथा माहिती आहे की हिला जी मुलं होती ती मुलं तुझा घात करणार आहे हे तर पुढे. त्यामुळे आपल्याला तो उग्रसेन, कंस, देवकी, वसुदेव ही नावं आपल्याला कृष्णाच्या जन्माच्यामुळे माहिती आहे. यात आणखीन एक गंमत अशी आहे की या वसुदेवाचा एक शिनी नावाचा मित्र आहे. हा जो शिनी आहे तोही महापराक्रमी वीर आहे. आणि हे जे देवकीचं स्वयंवर मांडलं गेलं होतं ना त्यावेळेला शिनीने या वसुदेवाच्या आणि देवकीच्या विवाहामध्ये मोठी चांगली भूमिका घेतली होती. म्हणजे वसुदेव मित्र आहे ना, तर ह्या वसुदेवाचं लग्न देवकीशी व्हावं यात शिनीला आनंद होता, मित्राच्या लग्नामध्ये घेतलेला सहभाग. आणि याची इच्छा होती की वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी यांनी खूप प्रयत्न केले. एका रथामध्ये दोघांना बसवलं आणि घेऊन गेला. आणि मग पूर्वी अशीच लग्न व्हायची ना, विवाह जिच्याशी करायचं आहे रथात घालायचं घेऊन जायचं. हे काय आत्ताचं नाही आहे, पूर्वी पण चालत आलेलं आहे. त्यामुळे तो जो पराक्रमी सोमदत्त होता याला ते सहन झालं नाही. हे काय आपलं आला आणि त्याच्या मनात वसुदेवाचं लग्न देवकीशी व्हावं म्हणून. त्यामुळे त्यांनी या सोमदत्ताने शिनीला युद्धाचं आव्हान केलं. दोघांचं तुंबळ युद्ध झालं. सोमदत्त हारला आणि शिनीनं काय केलं, त्याला ठार नाही मारलं. हे पण एक मोठं गंमत असते की एवढं हे सगळं आपण ठार नाही मारलं, सोडून दिलं. आता असं झाल्यामुळे त्या सोमदत्ताचा अपमान झाला. एक तर युद्धात हारला, शिनीने आपल्याला हरवलं. म्हणून मग यांनी काय केलं, सोमदत्तानी तपश्चर्या करायला निघून गेला, शंकराची उपासना केली, असं काही तप केलं, शंकराला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून मागायचं काय, तर त्या शिनीने पराभूत केला ना मला, तर शिनीला लोळवेल असा पुत्र दे. शब्दशः अर्थ लक्षात घ्यायचा, मी मुद्दाम तोच शब्द वापरला, शिनीला लोळवेल असा पुत्र दे.
शंकराला तथास्तु. मारायला नाही सांगितलं, लोळवेल एवढंच सांगितलं. त्यामुळे शिलीचं जे संतान आहे, आणि मग पुढे ज्याला आपण सात्यकीचा विचार यापूर्वी केला युयुधान म्हणून, त्या युयुधान हा शिलीचं संतान आहे, नातू आहे. त्यावेळी पांडवांच्या बाजूला तो होता. त्यावेळी हे पण सोमदत्ताचं नाव घ्यायला कारण ते आहे की त्याच्या डोक्यात आहे ना याला मारायचं, त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे त्याची सिद्ध करायला हा योग्य आहे. हे दुर्योधन कुणाची नावं घेतो आहे याला फार महत्त्व आहे. तर अशा 7 जणांची निवडून दुर्योधनाने नावं घेतलं आहे. हा सोमदत्ताचा मुलगा आहे हा. त्यामुळे आता ह्या युयुधानाला म्हणजे सात्यकीला पराभूत करायला हा त्याच्यासाठी युद्धात आलेला आहे आपल्याकडे. त्यामुळे दुर्योधनाला आपलं काळजी करायचं कारण नाही, तो त्याचं काम करणारच. त्याच्यामुळे शंकराची एवढी उपासना करून मिळवलेलं वर आहे, त्यामुळे घडेलच. असं सगळं या सात्यकीला ठार मारण्यासाठी सोमदत्त, प्रत्येकाचं काही ना काहीतरी कुठेतरी लागा बांधा आलेला आहे, आणि म्हणून ही मंडळी इथे आलेली आहेत असं आपल्याला दिसेल. आणि मग आपल्याला पुढे कळेल की त्यांनी शब्दशः केलं. लोळवेल मग तेवढंच झालं, त्याला मारता नाही आलं. सोमदत्ताला सात्यकीला मारू नाही शकला, पराभूत केलं एवढंच की लोळवेल एवढंच, तुडवेल लोळवेल एवढ्यापुरतंच झालं. त्यामुळे सोमदत्तीचा सात्यकीला खड्गं उपसली एकमेकांविरुद्ध, पण झालं एवढंच. झालं असं की त्या युद्धात वर्णन करतात की सोमदत्ताच्या सात्यकीला मारायला त्यांनी खड्गं उपसलं. कितकं कृष्णाने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये युद्धामध्ये इतकी मदत केली आहे. आणि कृष्णाने सांगितलं त्यांनी वरच्यावर सात्यकीचा हातच तोडला, त्यामुळे त्या सोमदत्ताचा हात तोडला. त्यावेळी सात्यकीला मारू नाही शकला, पण होताच तो म्हणजे पराक्रमी होताच. त्यामुळे समोरासमोर युद्ध झालं असतं तर कदाचित तो जिंकला असता, पण खड्गं उपसलेल्या हातालाच छाटून टाकल्यामुळे तो काही करू शकला नाही असं वर्णन करतात. एकूण काय, दुर्योधनाला विजय मिळवण्यासाठी ही सगळी मंडळी हवी होती. त्यामुळे यांची नावं मोठ्या हिमतीनं दुर्योधनाने द्रोणाचार्यांच्या समोर व्यक्त केलेली आपल्याला दिसतात. आता त्यानंतर सुद्धा आपल्याला दिसेल की दोन्ही बाजूला असणारे जे वीर आहेत त्यांच्यामध्ये सत्वशील असणाऱ्यांची नावं त्यांनी घेतली, चांगल्या मंडळींची नावं घेतली. विकर्णाचं नाव म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे पांडव ही सगळी मंडळींचं मन पांडवांच्या बाजूला आहे, तर त्यांना पण कळू दे की हो आमच्या बाजूला कोण कोण आहे माहिती आहे का तुम्हाला. विकर्ण एवढा चांगला आहे पण आमच्या बाजूला आहे, सोमदत्ताचं एवढं चांगलं आहे पण तो आमच्या बाजूला आहे, हे कळावं म्हणून दुर्योधनाने नाव घेतलं. कर्णाबद्दल तर काय म्हणावं, काही काही मंडळींना कर्णाबद्दल खूप प्रेम असतं, त्याच्यावर कादंबऱ्या वगैरे आपण वाचलेल्या आहे. आणि मग कर्णाची ही दुसरी बाजूसुद्धा थोडीशी काल्पनिक स्वरूपात का होईना आपल्यासमोर अनेकाधी मांडली आहे. पण महाभारतातला जो कर्ण आहे त्या कर्णाबद्दल विचार करायचा झाला तर मी पांडवांना मारेन असं म्हणणारा एकमेव आहे, बाकी कोणी म्हणायला तयार नाही आहे. पण अर्जुनाला तर मारण्याची प्रतिज्ञाच केली होती, पण पांडवांना मारून टाकेल हे कर्णाचंच फक्त होतं. भीष्माचार्यांनी जे कर्णाचं वर्णन केलं त्याच्यामध्ये भीष्माचार्य तो अतिशय गर्विष्ठ आहे, कोपिष्ठ आहे असं भीष्माचार्य कर्णाबद्दल बोललेलं आहे. अत्यंत बळाईको, अत्यंत अहंकारी, अत्यंत कोपिष्ठ असा हा कर्ण आहे. एकीकडे आपण जे कर्णाचं उदाहरण पाहतो ना तो एक त्याचा वेगळा गुण आहे, पण बाकी अहंकार, कोपिष्ठ, गर्विष्ठ हे सगळे भीष्माचार्यांनी कर्णाला सांगितलेले गुण आहेत ते त्याच्याजवळ होतेच. तो असं भीष्माचार्य एकदा त्याला असं म्हणाले, म्हणजे परिचय करून देतानाच त्यांचा उल्लेख आहे. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की तू किती जरी अर्जुनाला ठार मारीन असं म्हणत असलास तरी अर्जुनाशी तुझी गाठ पडली की तू जिवंत सुटणार नाहीस, हे तू खात्रीने बाळग. आणि त्याचा राग स्वाभाविकच करणारा होता. भीष्माचार्य आपल्यासमोर असं बोलले, द्रोणाचार्य असं आपल्याला सांगतात. म्हणजे द्रोणाचार्य प्रत्यक्ष बोलले नाहीत पण त्यांनी भीष्माचार्याच्या बोलण्याला अनुमोदन दिलं. म्हणजे यांनाही तसंच वाटतं असं. अनुमोदन याचा अर्थ तोच असतो की यांनी सांगितलं तेच मला पण वाटतं आहे. त्यामुळे दोघं जेव्हा असं म्हणत आहे की तू अर्जुनाला मारूच शकणार नाहीस, अर्जुन समोर येत नाहीपर्यंत तुझ्या सगळ्या वल्गना ठीक आहे, प्रत्यक्ष होणार नाही असं म्हटल्यावर एकदा तर भीष्माचार्य द्रोणाचार्यांनी असं म्हटलं की रथी महारथी काय, कर्ण अर्धरथी पण नाही आहे, म्हणजे कर्णाकडे एवढी सेना पण नाही आहे असं पण त्यांनी म्हटलं. आणि त्यामुळे एवढी मोठी कर्णावर ह्या सगळ्यांनी टीका केलेली, कर्णाला किंवा दुर्योधनाला सहन होणं शक्यच नाही. त्यावेळी दुर्योधनाला कर्णाचा आधार होता असं आपण म्हटलं, किंवा या सगळ्यांना मारण्यासाठी कर्णाला पण दुर्योधनाची गरज होती. या दोन्ही दृष्टीनं हे दोघं एकत्र आले. दोन वाईट माणसं एकत्र आली की त्यांच्या मनामध्ये काही वाईट असतं ते करायला ते कसं धसतात, अशी ती गोष्ट आहे. त्यामुळे दुर्योधनाकडून ह्या सगळ्या वैभवशाली कुळाचा नाश होण्याची वेळ आली होती आणि कर्ण दुर्योधनाच्या बाजूला आहे. दुर्योधन युद्धाला जर कर्ण नसता
तर उभा राहू शकला नसता. किंवा कर्णाला भगवंतानी तू खरा कोण आहेस हे जेव्हा सांगितलं होतं आणि ते शांत डोक्याने कर्णाला पटलं असतं आणि त्यांनी ते मान्य केलं असतं तरी देखील हा सगळा युद्धाचा प्रसंग टळला असता. त्यामुळे कर्णाच्या बाजूने विचार केला तर कर्णाचा जन्म पण दुर्दैवी. गंमत म्हणून या सगळा प्रयोग यशस्वी होतोय काय असं तिने करावं आणि मग त्यामुळे कर्णाचा जन्म झाला, मग घाबरली आणि मग ती पुत्रत्यागच केला. या सगळ्या ज्या कथा आहेत म्हणजे एखाद्याचं दुर्दैवच. जन्मतःच कर्ण दुर्दैवी निघाला कारण त्याचा जन्म झाला आणि आईने त्याचा त्याग करून टाकला. दुसरं असं परशुरामाने पण त्याला शाप दिला. बरं या कर्णाचं टोकाचं औदार्य पण घडलं. कवचकुंडाला पण त्याची सगळी त्यांनी देऊन टाकली. म्हणजे एकीकडे कर्णाची महानता पण आणि दुर्दैव पण या दोन्ही गोष्टी कर्णाच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसतात. दुसरं दुष्टबुद्धी असणाऱ्या दुर्योधनाशी मैत्री केली. मित्र तरी चांगला भेटावा, समंजस असावा, ते पण घडलं नाही. सगळं त्याच्या व्यक्तिमत्वात जमून आलं. त्या कुणालाही तसं म्हटलं तर ज्येष्ठ लोकांना कर्णाबद्दल आत्मीयता नव्हती. कर्णाबद्दल कोणी चांगलं बोलत नव्हतं. ज्या ज्या गोष्टी पांडवांच्या जीवनात घडलेल्या आपल्या सगळे लाक्षागृहात पांडवांना मारण्याचा प्रसंग आहे किंवा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग या सगळ्या वेळेला त्या कर्णाने खूप मोठ्या वाईट वाईट गोष्टी म्हणजे द्रोणाचार्याला दुर्योधनाला साथच दिली त्याने असं आपल्याला दिसेल. तर जिथे जिथे पांडवांना त्रास देणाऱ्या कौरवांनी गोष्टी केल्या त्याच्यामध्ये कौरवांना मदत करणारा कर्ण फार मोठा महत्त्वाचा होता. म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणामध्ये द्रौपदीचं वस्त्र हिसकावून घेण्याची गोष्ट कर्णच दुर्योधनाला सांगत होता की संधी आहे कर. इतका दुष्ट होता. आता हे जे सगळे 7 वीर तो मुद्दामच त्यांची सगळ्यांची ओळख घेतली. खरं गीतेचा जो तत्त्वज्ञानाचा विषय आहे त्याला या 7 गोष्टींची काही आवश्यकता नाही आहे. पण अर्जुन विषाद योग आपण पहिला पाहतो आहे तर त्या अर्जुनाला एवढा सगळा विषाद वाटताना का वाटला याची कारणं देताना ही सगळी व्यक्तिमत्व आपल्या परिचयाची असली पाहिजे की समोर कोण आहेत, का एवढा अर्जुनाला विषाद वाटतो आहे हे कळण्यासाठी. त्यामुळे दुर्योधन आणि या सगळ्या 7 विषयांशी ते आपल्याला सांगतात की पुढे तर तो असं म्हणतो की हे 7 वीर तर माझ्या बाजूला आहेतच आणि त्याचे शब्द आहेत की माझ्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे. अस्माकं तु विशिष्ट आहे तान्ही बोलतो त्या आधी सांगून झालं आणि मी 7 नावं सांगून झाली. या 7 बोलतो असं म्हणतो की ही 7 जणं आणि आणखी काही पुढल्या श्लोकामध्ये शब्द आला आहे आणखीन काही जणं अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविता माझ्यासाठी जीव द्यायला तयार असणारी आणखीन काही मंडळी आहेत असं तो म्हणतो. म्हणजे ही तर 7 मंडळी आहेतच की जे माझ्या बाजूला आहेत आणि मला एकापेक्षा एक शूरवीर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा बघा असं ते द्रोणाचार्य सांगतोच आहे. आता तो सांगतो आहे आणखीन पण काही अन्येच बहवः पुष्कळ. पांडवांच्या बाजूला 18 आपल्या बाजूचे 7 आणि आता पुढल्यांची नावं घेत नाही आहे पण बहवः शूरा पुष्कळ शूर माझ्या बाजूला आहेत आणि मदर्थे त्यक्त जीविता माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. इतकं माझ्यावर त्यांचं प्रेम आहे माझ्यासाठी काही करायला तयार आहेत. नाना शस्त्रप्रहरणाः सर्वे युद्ध विशारदा आणि नाना शस्त्रप्रहरणाः म्हणजे विविध शस्त्र जाणणारे आहेत. अस्त्रास्त्र शस्त्रास्त्र सगळी माहिती आहे. रथी महारथी असे मोठे मोठे पराक्रमी योद्धे माझ्या बाजूला आणखीन पुष्कळ आहेत असं मोघमच सांगितलं. आणखीन पुष्कळ आहेत. आता 7 नावं घेऊन झाली तिकडे 18 नावं घेऊन झाली ती तर आणखीन 2-4 नावं घ्यायला हरकत नव्हती. आहेत ना पुष्कळ मग हे की पण आणखीन पुष्कळ आहेत एवढंच सांगितलं. आता अशी जी पुष्कळ आहेत ते कोण असतील गीतेचा अभ्यास करताना प्रश्न पडेल कोणाला बरं म्हटलं असेल अन्यच्या भावा आणखीन कोण असं वाटेल आपल्याला. अनंत मंडळींनी गीतेचा अभ्यास करताना आपल्याला या अन्यच्या भावामधले कोण कोण आहेत त्याचं वर्णन केलं आहे. दुर्योधनांना नावं घेतली नाही आहेत. दुर्योधनाने मोघवत सांगितलं पुष्कळ आहेत माझ्या बाजूला. युद्धापूर्वी कोण कोण पराक्रमी आहे भीष्माचार्यांनी नावं घेतलीत की भीष्माचार्यांनी दोन्ही बाजूंची नावं घेऊन सांगितलेलं आहे की कुठे कुठे कोणते कोणते शूरवीर कुठल्या बाजूला आहेत कुठले राजे पराक्रमी कुठल्या बाजूला आहेत हे भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे. यांनी नाही सांगितलं. हा म्हणतो अन्यच्या बाबा. मग कोण असतील हे अन्यमध्ये अन्य पुष्कळ आहेत ते कोण असतील असं स्वाभाविकच वाटेल. तर थोडासा त्यातला पण विचार आपण करूया कारण त्याच्या मागे पण काहीतरी वेगळा अर्थ आहे की नाव घेतलेलं नाही पण आहे असे कोण आहे. त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे ते आहे शल्य. शल्य हा मद्र देशाचा राजा आहे. या शल्याचं नाव घेतलेलं नाही आहे. आपण दोन्ही पाहणार आहोत की शल्याचं नाव का घेतलं नाही आहे हे पण आपल्याला विचारात घ्यायला हवं आहे. अन्यमध्ये का टाकलं
पुष्कळ माझ्या बाजूला आहेत. या अन्यच्या भावामध्ये दुर्योधन हिंमत का करू शकला नाही शल्याचं नाव घेण्यामुळे. हा शल्य जो आहे मद्र देशाचा राजा आहे, त्याच्याकडे एक अक्षौहिणी सैन्य होतं, प्रचंड पराक्रमी, म्हणजे सैन्यामध्ये पण विशेष पराक्रम दाखवणारी मंडळी होती. आणि सगळी मोठी धनुर्धर मंडळी या कृष्णासारखा सारथ्य करणारा हा शल्य होता. म्हणजे सारथ्यामध्ये कृष्णासारखा दुसरा कोणीच नाही असं म्हणतो, पण शल्य हा कृष्णा इतकाच सारथ्य करण्यामध्ये प्रवीण होता. कर्णाला आपल्या रथाचं सारथ्य करायला शल्य हवा होता. दुर्योधनाकडे त्यांनी मागणी केली होती की मी सेनापती झालो की मला शल्य पाहिजे सारथ्य करायला. तेव्हा शल्य असा होता की शल्याने अट घातली की मी करेन सारथ्य, पण मी काय जे बोलेन ते त्यांनी ऐकलं पाहिजे. काय हिमती तेव्हा माझी काही हरकत नाही आहे, ह्यांनी कर्णाने हे मान्य करावं की मला जे वाटतं ते मी बोलणार. कृष्णाने का अर्जुनाला सगळं सांगतो आहे. आता ते कृष्ण अर्जुनाची जोडी आहे, त्यामुळे अर्जुनाला ज्या ज्या गोष्टी कृष्ण सांगतोय त्या सगळ्या त्याच्या फायद्याच्याच आहे. सारथ्य करणाऱ्यांनी हेच करायचं असतं. आणि त्यामुळे शल्य म्हणतो की मी कर्णाचं सारथ्य करेन, पण मी काय सांगेन ते कर्णाने ऐकलं पाहिजे. आता हे दोघं जरी एवढे मोठे हे असले कौशल्य असलं सारथ्याचं, तरी अखेरीस कितीही सारथ्य करणारा असला तरी कर्णाचा पाडाव झालाच किंवा ते ठीकच आहे. आता हा शल्य नेमका कोण होता हे आपल्याला कळायला पाहिजे. कर्णाच्या वधानंतर कृपाचार्यांनी दुर्योधनाला मोठ्या कळवळ्यानं समेट करण्याचा सल्ला दिला होता. म्हणजे आता आपल्याजवळ नाही एवढी ताकद असं त्यांना वाटलं होतं. पण दुर्योधनाला ते म्हणाले होते की मला वाटतं आता आपण थांबूया, कारण भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण हे कोणी नाही आहे. तेव्हा दुर्योधनाने एक वेगळीच गोष्ट महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल असं दुर्योधन बोलला. काय म्हणाला दुर्योधन, म्हणजे कसं असतं ना, आपण सुंभ जळतं पण पीळ जळत नाही, तसं आपल्याला कळेल की तो दुर्योधनाने कृपाचार्यांसमोर आपल्या सगळ्या चुकांचा पाडा वाचला की हो माझं हे चुकलं असं मी नको होतं करायला वगैरे मला. पण मला आता काय माहिती आहे का, आता मला कोणीच क्षमा करणार नाही. मी एवढ्या चुका केल्या की मला आता क्षमा करणार नाही कोणी, त्यामुळे आता युद्ध करणंच भाग आहे असं यांनी दुर्योधनाने त्याला उत्तर दिलं होतं. म्हणजे गदानंद भारतीने त्याचं वर्णन करता म्हणाला की एखादा मरायला टेकलेला माणूस असतो ना, ते आता काहीच थोडा काय शिल्लक राहिलेला आहे, त्या अशा मरायला टेकलेल्या रुग्णाला औषध कसं चांगलं वाटत नाही, आता नको मला औषध असं तो म्हणतो. तर आता काय करायचं आहे, तू मरायला टेकला आहे त्यामुळे तो औषध नको, तसं म्हणे माझं झालं आहे. त्यामुळे मला हे असं मला कळतं आहे की माझा पराभव होणार आहे, पण तरी मला युद्ध टाळायचं नाही आहे अशा प्रकारचं. म्हणजे समर्थाने जरा सोप्या चांगल्या भाषेमध्ये कळतं आहे पण वळत नसल्याला पढत मूर्ख म्हटलं आहे ना, तसा दुर्योधनाचं या क्षणाला झालं आहे की एक त्याच्या बाजूला असणारी मंडळी. पण आता आपला पराभव होणार आहे त्याच्या कळलं आहे, पण पराभव होणार आहे मान्य करायला मात्र मन तयार नाही आहे. आणि त्यामुळे कळतं आहे पण ते युद्ध थांबवू शकला नाही. आणि मग सल्ला घेताना सुद्धा हीच ना मित्रमंडळी सल्ला द्यायला, तो दुर्योधनाने अश्वत्थाम्याचा सल्ला घेतला. अश्वत्थाम्याने सांगितलं शल्याला सेनापती कर, आणि मग महापराक्रमी असा शल्य सेनापती झाला. मोठ्या पराक्रमाने त्यांनी युद्ध केलं. आता इतकं महत्त्वाचं असून सुद्धा दुर्योधनाने त्याचं नाव घेतलं नाही आहे, अन्यच्या भावा असं म्हटलं आहे. का तर दुर्योधन शल्याच्या निष्ठेविषयी साशंक आहे बघा. सारथ्य उत्तम करणार आहे, कर्णाचं सारथ्य त्यांनी केलं आहे, सेनापती म्हणून सुद्धा अश्वत्थाम्याने त्याचं नाव घ्यायला सांगितलं आहे, सगळं बरोबर आहे. पण तरीही दुर्योधनाने त्याचं नाव घेतलं नाही. याचं कारण दुर्योधनाच्या मनात याच्या निष्ठेविषयी शंका होती की हा खरंच आपल्या बाजूला निष्ठेने आला आहे का अशी शंका होती. घडलं होतं पण असं. याचं कारण असं आहे, हा शल्य मग अशी म्हटलं मद्र देशाचा राजा आहे. मद्र देशाची म्हणजे याची जी बहीण आहे ती माद्री, नकुल सहदेवाची आई. म्हणजे एका अर्थाने नकुल सहदेवाचा मामा आहे शल्य, म्हणजे आपली भासवा येतला समोर. त्यामुळे स्वाभाविकच दुर्योधनाने शल्याला निमंत्रण तर दिलं माझ्या बाजूला युद्ध करायला ये म्हणून. आणि शल्याच्या मनात होतं नकुल सहदेव म्हणजे पांडवांकडे मदतीला जायचं. कसं असतं की युद्धाचं जेव्हा हे असतं तेव्हा दोन्हीकडले राजे सगळ्या राजांना बोलवतात मदतीला या म्हणून. तसं या दुर्योधनाने शल्याला बोलावलं. आता हे शल्याला माहिती आहे की नकुल सहदेवांची आई म्हणजे याची बहीण आहे, त्यामुळे हा पांडवांकडेच जाणार. पण यांनी इतकं नाटक केलं दुर्योधनाने, मद्र देशापासून
कुरुक्षेत्री येईपर्यंत जिथे जिथे ह्या सैन्याचा निवास होणार होता त्या ठिकाणी याच्या सैन्याची उत्तम व्यवस्था दुर्योधनाने केली. महाराष्ट्रातून गोव्याला जाताना सगळीकडे उत्तम व्यवस्था, म्हणजे कोण कुठे जाईल हे लक्षात येतं लगेच. त्यामुळे तसं ह्यांनी केलं आणि इतकी उत्तम व्यवस्था की त्यांचं रहन सहन खानपान सेवा करमणूक वगैरे सगळे पायी प्रवास करत येणार ना, त्यामुळे जागोजाग जिथे जिथे यांची वस्ती असायची तिथे तिथे उत्तम व्यवस्था. आणि शल्य जसा अगदी सहज बोलणार, मला का उत्तम व्यवस्था केली आहे, या राजाला मदत करायचीच, या राजाला मदत करायचीच. आणि अखेरच्या टप्प्यावर दुर्योधन समोर आला आणि आता बोलून बसला याला मदत करायची. आणि त्यामुळे नायराजाने शल्याच्या मनात नव्हतं पण कौरवांच्या बाजूला राहावं लागलं. नाही तर त्याच्या डोक्यात युधिष्ठिराकडे जाणं, पांडवांकडे जाणंच होतं, परंतु तसं जे झालं नाही. अगदी नकुल सहदेवांचा मामा असून सुद्धा पण झालं असं, म्हणजे असं जर घडतं ना बघा आत्ताच्या राजकारणामध्ये आपल्याला हे दुवे कुठे मिळतात, असं जरी झालं असलं तरी या शल्याने युधिष्ठिराची भेट घेतली. आता कौरवांच्या बाजूला शब्द देऊन बसला म्हणून तो युद्ध करणार आहे, आपल्या सगळ्या सैन्यादिशी तो कौरवांच्या बाजूला आहे, पण त्यांनी युधिष्ठिराशी भेट घेतली. आणि युधिष्ठिराशी भेट घेतल्यावर आपली माणसं पण कशी शत्रूकडे लागतात. आपल्याला आत्ता वाटतं कशाला यांना घेतला आहे, पण ते लागतात. कुठे त्यांचा कधी उपयोग करायचा ते मोठी माणसं ठरवतात. तसं आहे की जेव्हा युधिष्ठिराचं त्यांचं बोलणं झालं, शल्याचं आणि युधिष्ठिरांचं, तो मला जेव्हा अंतिम टप्पा येईल अर्जुन आणि कर्णाचा युद्धाचा अंतिम टप्पा येईल, कर्णाने तर अर्जुनाला मारण्याची शपथच घेतलेली आहे आणि त्यावेळेला तू त्या कर्णाचा सारथी होणार आहेस, त्यावेळेला त्याचं तेजोभंग होईल असं सगळा प्रयत्न करायचा. शल्याला काय काम दिलं होतं. आता मनाच्या विरुद्ध इकडे कौरवांच्या बाजूला सगळ्या सैन्याविषयी भरायला लागणार होतं आणि आपली सगळी मंडळी मन तर सगळं तिकडे आहे पांडवांच्या बाजूला. त्यामुळे युधिष्ठिराचं आणि शल्याचं बोलणं झालं होतं की राहा तू तिकडे, काही काळजी नाही, कर कौरवांच्या बाजूने युद्ध, पण कर्णाचं सारथ्य करणं तुझं मागतो आहे, तर तू त्याला सारथ्य देताना त्याचा तेजोभंग कसं होईल ते पहा. आणि शल्याने ते काम चोख बजावलेलं आपल्याला कळेल. आणि ही सगळी दुर्योधनाला आयडिया होती म्हणून त्याच्याबद्दल, त्याच्या निष्ठेबद्दल त्याला खात्री नव्हती. शल्याचं नाव त्यांनी यादीत घेतलं नाही. आणखीन एकाचं नाव घेतलं नाही, तोही अतिशय महत्त्वाचा आणि नाव नाही घेतलेलं, तो म्हणजे जयद्रथ. जयद्रथाचं पण नाव घेतलं. जयद्रथ हा दुर्योधनाची बहीण जी आहे दुःशाला, म्हणजे ह्या सगळ्या कौरव 100 कौरवांची बहीण एकमेव, त्या दुःशालाचा पती आहे जयद्रथ. त्या म्हणजे आपल्या सख्या मेव्हण्याचं पण नाव आपल्या बाजूला त्यांनी घेतलं नाही. बहवासुरा पुष्कळ माझ्या बाजूला आहेत, त्याच्यात हा जयद्रथ आहे. हा जयद्रथ हा खूप सामर्थ्यशाली आहे आणि सिंधू देशाचा राजा आहे. याची कथा आपल्याला अशी सांगतात की मुद्दाम या निमित्तानं आपल्याला हा पण कळला पाहिजे. जयद्रथ आपल्याला फक्त हा सूर्य हा जयद्रथ एवढं माहिती आहे, बाकी या जयद्रथाबद्दल आपल्याला काही माहिती नाही. की कृष्णाने अगदी योग्य वेळेला, संध्याकाळ झाली आहे, जणू काही त्या दिवशी ग्रहणच होतं आणि दिवस संपला आहे, युद्ध थांबलं आहे, आणि मग अर्जुनाला सांगितलं बघ आहे हा सूर्य हा जयद्रथ, मार त्याला. आणि अर्जुनाची जी सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मी मारेन अशी जी त्याची प्रतिज्ञा होती, ती प्रतिज्ञा भगवंतानी म्हणजे युक्त्या करून, आता नटवरच आहे त्यामुळे तो युक्त्या क्लुक्त्या काय काय करेल तसं त्यांनी केली होती आणि ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या आधी जयद्रथाची बाकी माहिती जर आपल्याला घ्यायची ठरली तर आपल्या लक्षात असं येईल की हा जो जयद्रथ आहे, जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा या जयद्रथाला पूर्वी किती बायका असायच्या, म्हणजे असं काही नव्हतं. तर त्या जरी दुःशालाचा पती असला तरी हा विवाहाच्या इच्छेनं शाल्व देशाकडे चालला होता. बरोबर लवाजमा होता, राजा म्हणजे काही एकटा जाणार नाही, लवाजमा सहज चालला होता. आणि वाटेत पांडव जिथे वास्तव्य करत होते ते काम्यक नावाचं वन होतं, त्या ठिकाणी वनवासात असताना पांडव मंडळी होते. आश्रम केला होता त्यांनी, राहायला कुठे बांधली, ते वनवासात राहत होते. आणि तिथे आजूबाजूला जी ऋषी मंडळी होती त्या ऋषी मंडळींना श्वापद त्रास द्यायची. तर त्या श्वापदांचं रक्षण करण्यासाठी 5 पांडव वनामध्ये इतस्ततः होते. त्यामुळे ती द्रौपदी एकटीच होती कुटीमध्ये आणि याचं या जयद्रथाचं लक्ष केलं, तो चालला होता त्याच मार्गाने. आणि जसं रावणाने सीतेला पळवलं तसं जयद्रथाने द्रौपदीला पळवलं. अशी त्या पांडव वनवासात असताना कथा घडली. आणि पळवून नेलं पांडव जेव्हा परत आले तेव्हा लक्षात आलं की काहीतरी दगाफटका झाला आहे, पळवला आहे.
सगळ्या दिशेनं पांडव सगळे शूर आहेत गेले आणि जयद्रथाला पकडला. यांच्या युद्ध झालं आणि जयद्रथाच्या लक्षात आलं की आपण काही ह्या पांडवांच्या ह्याला पुढे पडणार नाही आणि तो जयद्रथाने माघार घेतली नाही असं नाही, पण जयद्रथ पळून जायचा प्रयत्न करायला लागला. बाकी सगळे पांडव द्रौपदीला सुखरूप घेऊन परत आले, पण भीम मात्र त्या जयद्रथाच्या मागे गेला आणि त्याचं नुसतं मागे जाऊ नाही, पण हा जो सगळ्यात ज्येष्ठ आहे ना धर्मराज, या धर्मराजाला पाची पांडव सगळे माहिती होते. यांनी सांगितलं की हे बघ, काही जरी झालं तरी त्याला ठार मारू नको, पाठलाग कर, काय शिक्षा करायची ती कर, परंतु ठार मारू नको, आपल्या बहिणीचा नवरा आहे तो. काय म्हणजे त्यामुळे धर्मराज युधिष्ठिराला सांगताना त्यांनी धर्मराज युधिष्ठिर त्याला सांगताना सावधपणे जा तू त्याला काय, आणि भीमाने असा काही जयद्रथात चोपला आहे, फरफटत त्याला त्यांनी त्याच्या रथामध्ये बसवल्याचं वर्णन मिळतं. नुसतं नाही तर पुन्हा तो असं काही करायला प्रवृत्तच होता का मागे, अशी त्याला अद्दल. खरं तर ठार मारलं असतं तर भीमाला शक्य होतं ठार मारणं, काही अशक्य काहीच नव्हतं. परंतु हे धर्मराज युधिष्ठिराचं सांगणं की असं नाही चालला, किती झालं तरी गांधारी आपली हेच आहे, आपल्या कौरवांची आईच आहे आणि दुष्टाला आपली बहीण आहे, त्यामुळे असं नको करू, त्याला ठार मारू नको असा निरोप असल्यामुळे त्यांनी करायचं ते सगळे उद्योग केले. असं काही चोपलं, त्याचे केस कापले, त्या केसामध्ये पाठ काढणं म्हणतात की आपला अपमान झालेला लोकांना काही काळ कळावा, असं पाठ काढला होता आणि त्या जयद्रथाला अशा पद्धतीनं अगदी अपमानित केलेलं होतं. आता हे जे झालं, जीवदान दिलं, तुला जीवदान देतो आणि वरती सांगून की मी दादाची आज्ञा पाळली आहे, बहिणीचा नवरा आहेस म्हणून तुला जीवदान देतो आहे, जा असं म्हणून त्याला जीवदान दिलं. आता याचा अपमान झाला, जयद्रथाचा प्रचंड अपमान झाला की एक वेळेला ह्याचं असं असतं क्षत्रियांचं मेलेलं परवडलं पण हा अपमान नको. त्या जयद्रथाचा एवढा अपमान झाला, केवळ युधिष्ठिरामुळे आपण वाचलो आहे हे त्याला कळलं होतं, पण हे मान्य करायला तयार नव्हता. या जयद्रथाने काय करावं, याचा अपमानित घेऊन घरी कसं राहायचं, सगळ्याला कळणार ना की एवढा पराभव आपला झालेला आहे. म्हणून हा जयद्रथ घरी न जाता तपश्चर्या करायला निघून गेला. अशी काही भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि झाले, भगवान शंकरांचं तयारच आहे वर द्यायला, प्रसन्न झाले आणि यांनी सांगितलं की 5 पांडवांना रथासहित युद्धामध्ये जिंकण्याचा मला वर द्या, बाकी मला काही नको, मी यांना युद्धात जिंकणार 5 पांडवांना. भगवान शंकर म्हणाले की हे बघ, हे काय जमणार नाही, अर्जुनाला तर काही तू युद्धात जिंकू शकला नाहीस, सगळेजण जर एकत्र आले कुणाला जिंकू शकणार नाहीस. त्यातल्या त्यात मी असं करतो की 4 भावांना अर्जुन नसताना, अर्जुन असताना नाही जमणार, पण अर्जुन नाही आहे आणि 4 जण आहेत तर त्यांच्या सैन्यासह मी 1 दिवस रोखू शकेन. काय म्हणजे किती विचारपूर्वक शंकराने त्याला वर दिलं आहे. त्यांनी वर मागितला, सगळ्यांना युद्धात मी मारू शकेन असा दे, तर सगळं नाही, म्हणजे अर्जुनाला तर नाहीच जमणार, या 4घांसुद्धा थोपवून धरू शकशील एवढं तुला जमेल. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा अभिमन्यू शिरला चक्रव्यूहामध्ये आणि चक्रव्यूहाच्या दरवाजामध्ये या पांडवांना आत जाऊ दिलं नाही, कारण या जयद्रथाला हा वर भगवंताने दिला होता आणि जयद्रथाने त्या चक्रव्यूहाच्या दरवाजाशी या 4घाला थोपवून धरलं होतं. अर्जुन नव्हता तिथे, अर्जुन नसताना तुला हे करता येईल असाच वर मिळालेला होता. या जयद्रथाला सुद्धा त्याचं नाव दुर्योधनाने घेतलं नाही, अन्यच भाव आशुरा, अन्य लोकांमध्ये तो आहे, या वराचा उपयोग असा त्यावेळेला झाला. आणि इतकं दुष्टावा म्हणजे अभिमन्यूला मारण्यासाठी हे सगळे आत गेलेल्यांना तो अभिमन्यू मारता यावा यासाठी या जयद्रथाने ह्या सगळ्या पांडवांना अडवून धरतो, कुणाचीही मदत त्या अभिमन्यूला जाऊ शकली नाही. इतकं दुष्टपणा केला होता. हा दुष्टपणा पांडवांच्या मनातून जाईल कसा, त्यामुळे पहिली त्या भीमाने भावाने सांगितलं, धर्मराज युधिष्ठिराने म्हणून सोडून दिलं होतं, आता नाही कोणी सोडणार. आता संधी मिळाल्यावर हा सूर्य हा जयद्रथ घडलं आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. तो पुढला सगळा भाग आहे, पण जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाला असं शक्तियुक्ती बुद्धीचं सगळ्याचं किती पराक्रमी होतं हे आपल्याला कळेल की कृष्णाला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. हा सूर्य हा जयद्रथ युक्ती वापरावी लागली, कारण वर मिळालेला आहे, वर मिळून आणखी गोंधळ झाले ना, त्या कृष्णाला किती ठिकाणी बिचारायला करायचं, पण तसं तो करायचा. त्यामुळे ती जयद्रथाची वधाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी हे सगळं सहाय्य करावं लागलं. जयद्रथाचा पिता जो आहे ना त्याचं नाव आहे वृद्धक्षत्र. कसं म्हणजे
राक्षसी पुत्रप्रेम म्हणायला हवं याला. पुत्रप्रेम असतं ठीक आहे, अंधया धृतराष्ट्राचं पण आहे, ते पण आपण पाहतोच आहोत. इथे पण आपल्याला दिसेल. आता याचा मी का उल्लेख करते ते आपल्याला कळेल की यांनीसुद्धा वृद्धक्षत्रांनीसुद्धा एक वर मिळवला होता. हे वर मिळवण्याचं फार मोठी गोष्ट आहे. जयद्रथाचं म्हणजे जयद्रथाला मारणं एवढं सोपं नव्हतं. किती जरी कृष्णाने युक्त्या केल्या तरी जयद्रथाला मारणं सोपं नव्हतं. आणि कृष्णाला सगळं माहिती होतं. त्या अर्जुनाला हे पण सावध पण त्यांनी दिलं की त्याला मार, पण मारल्यावर काय करशील तर त्याचं धडापासून हे खाली नाही पडता का बा. त्यामुळे कारण त्याच्या वडिलांना वर मिळालेला होता, वडिलांनी तपश्चर्या केली होती. त्या वडिलांना वृद्धक्षत्र नाव आहे त्यांचं, आणि ते ऋषी तपश्चर्याच करत होते. त्या तपश्चर्याने त्यांनी असं म्हटलं की मला असं वर मिळावा की जयद्रथाला जो कोणी मारेल त्याचे 100 तुकडे होतील. जयद्रथाला कोणी मारलं आणि जयद्रथाचं धडापासून अलग झालं शिर, तर ज्यांनी हे केलं आहे त्याचे 100 तुकडे होतील. आता अर्जुनाला मारायचं होतं जयद्रथाला, आणि अर्जुनाचा बाण होता म्हटल्यावर काय घडेल. मग कृष्णाने काय, अर्जुनाचं नैपुण्य होतंच शरसंहार उत्तम करायचा, तर अर्जुनाला सांगितलं की असा शिरच्छेद त्याचा कर की ते बसल्यात ना तिथे जप करायला तप करायला त्यांच्याच मांडीवर जाऊन पडेल. मग अर्जुनाने तसं केलं की असा बाण मारला की ते जे काही त्याचं शिरच्छेद राहिला ते शिर तिकडे तपश्चर्या करणाऱ्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडेल. आणि ते तप करत होते, त्यांना कळलंच नाही काय घडलं आहे. जेव्हा ते तपातून बाहेर पडले, उठले, तेव्हा खाली पडलं. आपल्याच मुलाचा वध आपल्याचसाठी झाला आणि स्वतःचेच 100 तुकडे झाले. असं हे आता काय म्हणायचं, राक्षसी पुत्रप्रेम म्हणायला. पुत्रासाठी केलं आणि स्वतःवरच तो वर उलटला. त्यामुळे कृष्णाच्या एका ह्याच्या दोन्ही गोष्टी घडल्या. हे वडील पण ते गेले, अर्जुन पण आपला सुरक्षित राहिला आणि जयद्रथाचा पण वध झाला. अशा सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे ह्या गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच आहे की का हा नाव घेत नाही आहे, अन्यच्या बहवा शिवरा असं का म्हटलं. तर हे सगळं महत्त्वाचं तर आहे. शल्य महत्त्वाचं आहे, जयद्रथ महत्त्वाचं आहे, पण यांची नावं तर घेतली नाही आहे, अन्यामध्ये टाकून दिलं आहे. आणखीन काही शूरवीर आहे की त्यांची काही ना दुर्योधनाने मायावी मंडळी पण आणलेली आहेत त्याच्या बाजूला. मायावी राक्षस जे आहेत त्यांना पण त्यांनी आणलेले आहेत. त्यांची पण नावं कोणाची घेतली नाही, नावं चांगल्या चांगल्या माणसांची. विकर्ण, सौमदत्त, सौम्य, शहाणी, समंजस असणारी, अशी वाटतील अशी असणारी मंडळी नाईलाजाने कौरवांच्या बाजूला आलेली, यांची फक्त नावं भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्या समोर घेतली. बाकी या मंडळीची जी खात्रीने आपल्याला उपयोगी पडणार आहे असं वाटत होतं, यांची नावं घेतलेली नाही. याच्यामागचं काय कारण आहे ते आपल्याला कळेल. आता हा जो मायावी युद्ध करणारी मी असं म्हटलं, त्यांची नावं आपण पुढल्या वेळेला घेऊया. आता हा दुर्योधन जो आहे ना, मदर्थे त्यक्त जीविता म्हणाला ना की माझ्यासाठी जीव द्यायला पण तयार आहेत, माझ्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होणारी मंडळी आहेत. म्हणजे याला तिथे सुद्धा अहंकार आहे की त्यांचं मरण महत्त्वाचं नाही, माझ्यासाठी ते मरायला तयार आहे, त्यांच्या आयुष्याचा काही प्रश्नच नाही आहे. असं हे सगळं मुद्दामून द्रोणाचार्याला सांगण्याचा उद्देश हाच आहे. दुर्योधनाला द्रोणाचार्यांच्याबद्दल संशय आहे मनामध्ये, भीष्माचार्यांच्याबद्दल भयंकर मनामध्ये संशय आहे की हे आपल्या बाजूला आहेत पण काही त्यांचा उपयोग नाही आहे, त्याला माहीत होतं. अत्यंत पांडवांवर प्रेम असणारी मंडळी आहे. केवळ राजसिंहासनासाठी एकनिष्ठ राहायचं म्हणून केवळ आहे. पूर्वी होतं बघा, काँग्रेसवाली चांगली मंडळी होती कारण काँग्रेसवर त्यांची निष्ठा होती. आपल्याला अनेक ठिकाणी इतिहासात वाचायला मिळतं की हा माणूस काँग्रेसमध्ये, स्वतः डॉक्टर हेडगेवार काँग्रेसमध्ये होते सुरुवातीला. कारण की तेव्हा असं होतं की स्वातंत्र्यासाठी आपली संघटना हवी होती, काँग्रेसमध्येच होती सगळी मंडळी. पण जेव्हा असं कळतं तेव्हा आपल्या लक्षात की केवळ राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहावं म्हणून भीष्माचार्य द्रोणाचार्य इकडे आहे, नाही तर सगळं पांडवांचं सत्याची बाजू आहे, पांडवांच्याच बाजूला असलं पाहिजे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे युद्धात कौरव सेनाचे हे सेनापती एकापाठोपाठ एक झाले. दुर्योधनासाठी जीव त्याला तयार द्यायला कोण होतं याची नावंसुद्धा आपल्याला हवी आहेत. ती मायावी मंडळी कोण आहेत ती आपण पुढल्या वेळेला आणखी नावं काही पाहूया. म्हणजे आपल्याला अन्यच्या भावाशुरा कोण आहेत बाबा एवढा जीव द्यायला तयार दुर्योधनाशी, याचा अर्थ कळेल. होत आहे असं की आपण अजून महाभारतातच रमतो आहे, पण या सगळ्या गोष्टी कळल्याला तर पुढे आपल्याला यांचं नातेसंबंध काय आहेत ते जास्ती चांगल्या पद्धतीने कळेल. म्हणून आपण थोडासा हा महाभारतातला भाग घेतला. पुढल्या वेळेला आणखीन 2 व्यक्तींचा आपण उल्लेख करू आणि मग पुढल्या श्लोकाकडे जाऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.